नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, पेन्शनधारकांनो आता दरमहा रुपये 5,000 पेन्शन मिळवा। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकारी योजना म्हटलं की अनेकदा वयोवृद्ध नागरिक किंवा असंघटित क्षेत्रातील कामगार यांचं भविष्य सुरक्षित करणे हाच प्रमुख उद्देश असतो। अटल पेन्शन योजना ही अशीच एक महत्त्वाची योजना आहे जी तुमच्या वृद्धापकाळात आर्थिक आधार बनू शकते। चालू नोकरी दरम्यान थोडे पैसे गुंतवून निवृत्तीनंतर दरमहा 1,000 ते 5,000 पर्यंत हमखास पेन्शन मिळवण्याची संधी ही योजना देते। अटल पेन्शन योजना ही भारत सरकारच्या सामाजिक सुरक्षा उपक्रमाचा भाग आहे। 18 ते 40 वयोगटातील भारतीय नागरिकांसाठी ही योजना खुली आहे। या योजनेच्या अंतर्गत आपण दरमहा ठराविक रक्कम भरणा करून वयोमानानुसार निवृत्तीनंतर निश्चित रक्कमचे पेन्शन मिळवू शकता। ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी फायदेशीर आहे। मित्रांनो, या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे त्याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, याची पेन्शन रक्कम 1,000 ते 5,000 रुपयापर्यंत दरमहा अशी असते। याचं वयोगट 18 ते 40 वर्षे असतं। योगदान कालावधी किमान 20 वर्षे असतं। नोंदणीची पद्धत जर बघितली तर जवळच्या बँकेमध्ये किंवा ऑनलाईन तुम्ही जाऊन नोंदणी करू शकता। बँक खाते याबद्दल जर बघितलं तर बँक खाते अनिवार्य आहे, ते सेविंग अकाउंट असणे आवश्यक आहे। नामनिर्देशी जर बघितलं तर ते अनिवार्य आहे। मित्रांनो, या योजनेचे लाभ काय आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, वयोमानानंतर नियमित आणि हमखास पेन्शनची हमी, टॅक्समध्ये सवलत, असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी सुरक्षितता, जोखीममुक्त गुंतवणूक, ऑनलाईन व बँकेतून सहज नोंदणी, जोडीदाराचा देखील समावेश करता येतो, हे यामध्ये लाभ आहेत। तुमचं वय आणि अपेक्षित पेन्शन यावर आधारित तुमचं मासिक योगदान ठरतं। खालील तक्त्यामध्ये याचं उदाहरण दिलेलं आहे। मित्रांनो, यामध्ये जर तुमचं वय 18 असेल तर 1,000 रुपये पेन्शनसाठी ₹42 आणि 5,000 रुपये पेन्शनसाठी मासिक योगदान ₹210 लागेल। जरी तुमचं वय 25 असेल तर 1,000 रुपये पेन्शनसाठी ₹76 आणि 5,000 रुपये पेन्शनसाठी मासिक योगदान ₹376 लागेल। तुमचं वय जर 30 असेल तर 1,000 रुपये पेन्शनसाठी मासिक योगदान ₹116 लागेल। आणि जर तुम्हाला 5,000 रुपये पेन्शन पाहिजे असेल तर ₹577 लागेल। तुमचं जर वय 35 असेल तर 1,000 रुपये पेन्शनसाठी ₹181 लागतील। आणि 5,000 जर पेन्शन लागत असेल तर तुम्हाला ₹902 भरावे लागतील। जर तुमचं वय 40 असेल तर 1,000 रुपये पेन्शनसाठी तुम्हाला ₹291 पर मंथ भरावं लागेल। आणि जर तुमचं वय 40 असल्यानंतर जर तुम्हाला 5,000 रुपये पेन्शन पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला ₹1,454 प्रत्येक महिन्याला भरावं लागणार आहे। मित्रांनो, याचे नाव नोंदणीची प्रक्रिया काय आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, यासाठी सेविंग अकाउंट असणं आवश्यक आहे। जवळच्या बँकेत जाऊन अटल पेन्शन योजनेसाठी फॉर्म भरा। आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि नाव नामनिर्देशासाठी द्या। मासिक योगदान ACS द्वारे तुमच्या खात्यातून आपोआप वजा होईल। अटल पेन्शन योजना कोणासाठी उपयुक्त आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, रिक्षा चालक, कामगार, शेतकरी, फेरीवाले यांसारख्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे। ज्यांना कोणतीही कंपनीकडून PF किंवा EPF मिळत नाही अशा नागरिकांनी नक्कीच विचार करा। महिला, विशेषतः गृहिणींनी आपल्या भविष्यासाठी स्वतःचं आर्थिक नियोजन यामार्फत करावं। मित्रांनो, आज काय कराल तुम्ही याबद्दल आपण बघूया। जर तुम्ही 18 ते 40 वयोगटातील असाल आणि निवृत्तीनंतर हमखास उत्पन्न हवं असेल तर ही योजना तुमच्यासाठी उपयोगी आहे। आजच जवळच्या बँकेत भेट द्या किंवा आपल्या बँकिंग ॲपमधून अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करा। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।